आम्ही दिनांक 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार डिक्लेअर केलेला होता। त्यासंबंधीचे सर्व पत्र, सगळे नोटिसेस माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेले होते। पण 17 डिसेंबरपासून अर्धा डिसेंबर गेला, पूर्ण जानेवारी महिना गेला, पण आजपर्यंत महामंडळाला सरकारकडनं कोणतेही भेटीचे आश्वासन मिळालं नाही किंवा चर्चेकरणाला बोलवण्यात आलं नाही। 2 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतात आहे आणि अशा प्रसंगी आम्ही यावेळेला प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य न स्वीकारण्याचं ठरविलेलं आहे आणि या गोष्टीला आम्हाला महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना आणि प्राचार्य फोरम यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये निश्चितच मुलांचं थोडं बहुत नुकसान होणार आहे, पण याला सर्वस्वी जबाबदार शासन, शासकीय अधिकारी राहतील, याची जबाबदारी त्यांच्यावरच राहील। कारण आमचं आंदोलन बेसिकली मुलांच्या भवितव्याकरता चालू आहे। शासनाने गेल्या 10 वर्षामध्ये आमचा वेतनोत्तर अनुदानाचा प्रश्न सोडवला नाही। गेल्या 12 वर्षांपासून शिक्षकांची भरती बंद आहे। अशा वेळी मुख्यमंत्री शाळेतल्या मुलांशी संवाद साधताना त्यांचं भवितव्य किती उज्ज्वल आहे या गोष्टीबद्दल कल्पना देत असतात। माझी शाळा सुंदर शाळा ही संकल्पना आणून त्याची स्पर्धाही त्यांनी शाळांसाठी ठेवलेली आहे। पण एकीकडे शाळा आर्थिकरित्या डबघाईस आलेल्या असताना या सर्व गोष्टी कशा करू शकतील याबद्दलचा आम्हाला शंका आहे। आमच्या शिक्षकांच्या भरतीबद्दल शासनाने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहे, पण माननीय उच्च न्यायालयाने जो आम्हाला निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला बगल मारण्याकरता हे दर महिन्याला वेगवेगळ्या पद्धतीचे GR काढतात आहे। पवित्र पोर्टलच्या मार्फत आम्ही भरती करू म्हणून मुलांना सांगून त्यांच्या तोंडाला आश्वासनं पुसतात आहे। पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याकरता दर महिन्यातल्या तारखा बदलतात आहे। शाळांमधील रोस्टर्स, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकांची संच मान्यता अजूनही प्रलंबित आहेत। ज्या शाळांच्या संच मान्यतेमध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून देण्याचेही अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत काम केलेले नाही। अशा परिस्थितीमध्ये शाळांची शिक्षक भरती कशी होईल हा मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नांचा आता निपटारा करण्याकरता आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनास आम्हाला समाजातून, शिक्षकांकडून, प्राचार्यांकडून आणि मुख्याध्यापकांकडून पाठिंबा मिळतो आहे। मुलांनी आणि पालकांनी आमची भूमिका समजून घ्यावी अशी आमची आपणा सर्वांना विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।